म्हणून म्हणतात ना मित्रांनो की स्वतःसाठी जसं आहे तसंच राहा, कोणासाठी चांगलं किंवा वाईट बनू नका. कारण ह्या जगामध्ये तुम्ही ज्याला आवडता ना तो तुम्हाला आयुष्यात कधी सोडणार नाहीये, पण तो तुम्ही ज्याला अजिबात पटतच नाहीयेत त्याच्यासमोर तुम्ही तुमचा जीव जरी वाळून टाकला तरी सुद्धा तो तुमच्या आयुष्यात कधी होणार नाही. म्हणून विचार करा की मी तुम्हाला नक्की काय सांगू इच्छितो याचा विचार करा, स्वतः विचार करा. आधी स्वतःसाठी जगा आणि नंतर मग तुम्हाला ज्यांनी जगवायला शिकवलंय त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच जगलं पाहिजे. याचं तुम्हाला मी एक जीवनाचं कडू सत्य सांगितलं. चला, सर्वांचं हार्दिक आपण स्वागत करतोय. प्रेक्षकांची इथे गर्दी वाढू लागली आजच्या सोमवारच्या दिवशी सुद्धा. त्याचं कारण की पर्व 8वं आहे या SPL लीगचं आणि या लीगने नेहमीच प्रेक्षकांना डोक्यावरती घेतलं आणि प्रेक्षकांनी या लीगला डोक्यावरती घेतलेल्या अशी शेंद्रू प्रीमियर लीग 20-25 आपण पाहतोय पर्व 8वं. यातच वाटावं सर्वांना गर्व असं 8वं पर्व इथे पेश केलं जाते. सन्माननीय आमचे अध्यक्ष ह्या लीगचे रामजी पाटोळे, त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांची अथक मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून, या पर्वाच्या माध्यमातून प्रत्येकालाच पाहायला मिळते आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण पाहतोय आपण या सुंदर क्रीडांगणावरती. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ठिले. पंचांचा कॉल, मॅच ऑन. गोलंदाज संकेत, पहिला चेंडू आणि तिथे कल्पेश जाधव तिथे ड्राईव्ह करत होता, बॅकफुटला गेला आणि तिथे चेंडूला कव्हर मधून काढण्याचा प्रयत्न केला कल्पेशने. वंडर बॉय ऑफ शहापूर कल्पेश जाधव, वन मॅन आर्मी, ज्याने सुद्धा अनेकांना अनेक वर्ष क्रिकेटच्या ह्या खेळाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केलंय. एक वेळ एखादी व्यक्ती जो कल्पेशला पसंत करतो ती व्यक्ती जेवायचं बाजूला ठेवेल पण तो त्याची बॅटिंग बघणार. असे ह्या क्रिकेट जगताने अनेक हिरे बनवलेले आहेत ज्याच्या प्रेमात आपले लाडके प्रेक्षक पडतात आणि प्रेक्षकांना हाच आनंद हवा असतो. हेच क्रिकेटचं सौंदर्य लुटायचं असतं. 58 मिनिटांनी पहिला चेंडू पडला, बॅकफुटला जाऊन टर्न करायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिला, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. नॉन स्ट्राईक एंडचा कल्पेश सांगतो की हे काय केलं तू मित्रा, तुला बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करता आलं असतं, ऑफ साईडला भरपूर अगदी एकरभर गॅप आहे असे सांगत असताना, कारण मैदानामध्ये जागा कमी पडणार नाहीये. आपले वनरक्षक सुद्धा येऊन गेले सकाळी. धावसंख्या 1 पाहतो आपण. पहिलं षटक सुरू आहे, संख्येचे 2 चेंडू पडलेत. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. अनुज फोर्स करतोय परंतु तिथे मिस्टामिक स्ट्रोक आहे, मिड ऑफ झेल टिपला गेलाय आणि अनुज जाधवची खेळी संपुष्टात. पहिला धक्का लागतोय टीम सूरज 11 भासई संघाला. आणि मैदानामध्ये पण एक डॉन आहे, कल्पेश जाधव नावाचा. दुसरे डॉन आमचे माधव ठाकरे. आणि डॉन पिक्चर मध्ये एक मस्त डायलॉग्स होते, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. डॉन को पकड़ने के लिए 11 मुल्कों की पुलिस आई थी, फिर भी डॉन हाथ में नहीं लगा. लेकिन मैं यहाँ पे कहता हूँ कि माधव सर को पकड़ने के लिए 11 मुल्कों की पुलिस ही क्या, स्कॉटलैंड यार्ड की पुलिस भी आएगी तो भी सलाम करेगी. इतना वो खतरनाक डॉन बन गया है. आणि कल्पेश जाधव सुद्धा तसंच खेळतो. हे सर्व डॉन आहेत आपल्या क्रिकेटच्या विश्वामधले. बघा, अब तक 56. एकदा टाळा वाजा माधव ठाकरेंसाठी. मग असे सांगितलं की उमर 55 की असं खाडे सरांनी व्यक्त केलं तर बरं छान म्हणाले आणि लगेच माधव सरांनी सांगितलं की सर आता मला 56 पण होणार आहेत. परंतु त्यांचं तारतम्य, त्यांची कलात्मकता त्यांना अगदी उदंड आयुष्य देणार आहे. माधव सरांचे सुपुत्र राजजी ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. या, वेलकम वेलकम. इथे वेलकम विकेट आली अनुजची. नवीन बॅट्समन आला, बॅकफुटला गेला आणि काय ड्राईव्ह काढलं थ्रू द कव्हर्स. बॉल गोज टू द फेस लाईक अ ट्रेसल बुलेट. 4 रन. आणि काय पायांची हालचाल आणि काय शॉर्ट सिलेक्शन, हेच सांगू इच्छित होता कल्पेश अनुजला. जेव्हा अनुजने तो फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी दिनेशने दाखवून दिलं की मी कल्पेशने सांगितलेले धडे गिरवत आहे मैदानामध्ये. चौकार लगावला, धावसंख्या 5 वर. टर्न करण्याचा प्रयत्न होता, फोर्सचा प्रयत्न होता, रूम तर होती परंतु तिथे आता मात्र फुट वर्किंग फाल कमी मिळालं आपल्याला. पाहिलं दिनेश याला पहिला काय फटका सजवला आणि हा शॉट ऑफ गुड लेंथ टाकला होता गोलंदाज संकेतने. चांगला सामना बनेल प्रेक्षक असा संकेत आपल्याला मिळतं ह्या खेळाच्या माध्यमातून.
सगळ्यांच्या नजरा लागलेली स्पर्धा एपीएल एसपीएल. ओ यावेळेला बघा, यावेळेला इनसाइड आउटचा प्रयत्न होता, खोदून काढायचा प्रयत्न, डील करून दाखवते तिथे बॅट्समन दिनेश, परंतु गोलंदाजाने मस्त टर्न केलं, कमबॅक केलं. 4 डॉट काढलेत त्याने, 1 विकेट, 3 डॉट, 1 चौकार, 1 सिंगल. मस्त सुरुवात आहे, चांगली मॅच होणार, नेट टू नेट फाईट होणार अशी आपल्याला दाट शक्यता वाटू लागली आहे. चांगले फटके आणि चांगली बॉलिंग सुद्धा, म्हणजे दोन्ही पण संघ इथे बलाढ्य आहेत. खातिवली विरुद्ध भास्य आपण पाहतोय. आणि 2 संघ सुद्धा स्वर्गीय विठ्ठलराव खाडे चषकामध्ये बघितले मी. खाडे सर सुद्धा तिथे होते, त्यांचा खेळ सुद्धा आपण बघितलाय. शिंदरूंचाही बघितलाय, रामजी पटोले साहेबांचा संघ, धसईचा बघितला आपण. शहापूर परिसरामध्ये ह्या मोठमोठ्या स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धांमध्ये हे मोठमोठे संघ आपली प्रतिष्ठा पूर्णपणे पणाला लावतायत. आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने राम पटोले साहेबांनी सुद्धा त्यांची प्रतिष्ठा पणाला लावून त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने या स्पर्धेला सुद्धा यशस्वी कधी 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 कसं नेता येईल याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही स्पर्धा यशस्वी होणार याची आपल्याला वेगळं खात्री देण्याची गरज अजिबात नाहीये. नवीन गोलंदाज जयेश सज्ज होतोय आणि समोर आहे कल्पेश जाधव. फिल्डिंग बघा, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन घेतलाय. बाकी सर्व फिल्डर 30 सर्कल मध्ये या दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा चांगला कॉन्टेस्ट असेल बिटवीन जयेश आणि कल्पेश. ओ हो, बॅटची कड होती. ओ माय गॉड, हे गुरु, हे हरिनाम, हे जगन्नाथ, मी क्या हुआ. मोठा देवमासा गळायला लागला असता इथे. चेंडू खाली ठेवला तर काय मस्त डिलिव्हर केला होता, रिलीज केला होता गोलंदाज जयेशने. ऑप्टिकच्या बाहेर टप्पा गोडला, ते टप्पा पडला तर चेंडू खाली राहिला आणि सरळ गेला होता स्टेटर 1. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर सुद्धा क्लोज आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न कल्पेशवर. पुन्हा एकदा इथे मात्र बॉडी लाईनला चेंडू आदळतोय. पंच दर्शवत आहेत की तिथे चेंडू लाईन सोडतोय, डावी एसटी सोडून जाणार आहे असं सांगत असताना नदीम सर, सिद्धू पाजे आणि नदीम अशी जोडी, भास्कर आपले माधव सर इथे आता व्यासपीठावरती आहेत. परंतु जसा उल्लेख केला मित्रांनो तसाच सामना सुरू झालाय, तसंच कॉन्शियस आहे. प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा कडकडा चहू बाजूला. पूर्णपणे मैदान दुमदुमते, गुणगुंजते की काय सुरू आहे या ठिरेच्या मैदानामध्ये. तर देखणी स्पर्धा सुरू आहे एसपीएल नावाची. बरोबर 8वां सुरू आहे, इनसाइड आउट. ओ माय गॉड, मिड ऑफला चान्स होती आणि तिथे गेला चेंडू. लकी 4 रन कल्पेच्या बॅट मधून, नशिबाचा चौकार. प्लेस 10-58 चेंडू पडला आणि इथे बघला चेंडू पडला. इनसाइड आउटचा फटका, बॅटचं फेस ओपन केलं आणि सरळ ड्राईव्ह केलं होतं. पण तो मिड ऑफला तिथे थोडंसं स्टेज होणं अजून गरजेचं होतं. तितका वेळ नव्हता कदाचित त्याच्याकडे, पण तो प्रयत्न केले त्यांनी सुद्धा. चौकार आला, 9 धावा. काय कॉन्टेस्ट, हा चॅलेंज घेतला होता कल्पेश जाधवने. थोडासा चाच पडला होता, त्याला जीवदान सुद्धा मिळालं. एक कॉट सोडली गेली आणि आता इथे कॉट होती, हाफ चान्स होती. फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं मित्रांनो, कारण आयुष्यात कधी सोन्यासारखी संधी मिळत नसते. आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं आणि ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता ठरतोय या जीवनाच्या आणि ह्या क्रिकेटच्या पटलावरती. इथे धावफलक सांगतो आम्हाला 10 धावा 1 गडी बाद. खूप छान सामना, संघर्षमय सामना इथे रंगतोय मैदानामध्ये. बादशाह विरुद्ध खातिवली, खात्री देणारी स्पर्धा आणि खात्री देणारा सामना. खात्रीपूर्वक झेल टिपला झालोय. ओ माय गॉड, अबक दुबक तिबक. तिसऱ्यांदा तिथे प्रयत्न केला, याला म्हणतात प्रयत्नाची पराकाष्ठा केली की यश आपल्याला प्राप्त होते. हिम्मत मर्दा तो मदत करे खुदा. इथे विकेटचं पतन होते. दिनेश बाद झेलच्या रूपात. गणेशने त्यांनी हिंमत सोडली नाहीये. त्याला माहिती की मला चेंडू इथे हुलकावणे देईल,
पण तुम्ही माझी मानसिकता तयार ठेवली पाहिजे की त्याला मला निसटताना सुद्धा पुन्हा पकडायचं आहे, सोडू द्यायचं नाही आहे, हार मानायची नसते. आणि त्याच्या हाताच्या कवीमध्ये त्यांनी त्या चेंडूला अगदी विसावून घेतलं आणि विकेटचं पतन झालं. विकेट दिनेशची मिळाली, परंतु ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलं, हे महत्वाचं होतं. कारण ही जोडी जमू पाहत होती दिनेश आणि कल्पेची, परंतु तिथे मात्र एक तडा दिलाय, एक झटका दिलाय टीम खातिवलीने भास्य संघाला. धनेश आलाय मैदानामध्ये इन ॲट 4, धावसंख्या 10 वर. मस्त जबरदस्त सामना इथे रंगू पाहतो एसपीएलच्या माध्यमातून. हा क्रिकेटचा अविस्मरणीय खेळ इथे सुरू झालाय. बॅकफुटला जाऊन कटचा प्रयत्न, लावून अपील केली कॉट बिहाइंडची. क्लोज विकेट किपिंग करतोय, काय किपिंग करतोय शुभम आहे त्या ठिकाणी. एक झेल तर सोडला गेला आधीच्या याच्यामध्ये, परंतु ह्या गोष्टी होत असतात. तुम्ही कमबॅक केलं पाहिजे. तुमच्याकडे एक संधी निसटली, दुसऱ्या संधीची वाट बघायची असते आणि आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. हेच आपल्या जीवनाचं कटू सत्य सांगत असतं. म्हणून संकटांना मित्रांनो घाबरायचं नाहीये, कारण संकट टाळणं आपल्या हातात नसतं, पण त्या संकटात तोंड देणं आपल्याच हातामध्ये असतं. म्हणून तोंड द्यायला शिकायचं असतं, घाबरायचं नाहीये. संकटात तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे असं म्हटलं जातं. संकटात तुटून पडा. धावसंख्या 10 वरती. समोरचा फलंदाज कॅलिबरचा आहे चांगला, पण तो तुमची कॅलिब्रिटी कशी दाखवायची हे सुद्धा तुम्हाला हे पटल मिळालंय, व्यासपीठ मिळालंय. हे दाखवण्यासाठी तुम्हाला मिळालंय व्यासपीठ एसपीएलच्या माध्यमातून. रामजी पाटोळे साहेबांनी तुम्हाला निर्माण करून दिलंय की तुम्हाला ह्या क्रिकेटच्या पटलावरती चांगल्या खेळाडूला तुम्हाला नमवायचं आहे, त्याची विकेट प्राप्त करून करायची, एक स्वप्न पूर्ण करायचं. आता बघायचं आपल्याला, कल्पेश समोर आहे, त्याच्या समोर आहे संकेत नावाचा गोलंदाज. त्याचं सुद्धा स्वप्न असेल की मला कल्पेशची विकेट प्राप्त करायची आहे आणि मला एक चांगला उगवता सितारा किंवा माझ्या संघाचं नाव रोशन करण्यासाठी एक तारा बनायचा आहे. तारे जमी पर. धावसंख्या 10 वरती. 2 षटक समाप्त. पहिल्या षटकात पण 5 धावा 1 गडी बाद, दुसऱ्या षटकात पण 5 धावा 1 गडी बाद. कल्पेश इथे खेचतोय, समोर खेचलाय, पुढ्यात टाकलाय आणि तिथे चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून. घणाघाती टोला, मिळतो 6 धावांचा गोळा. कल्पेश जाधवचा षटकार. कॅपॅसिटी कल्पेश जाधवची. चेंडू इतकाही खराब नव्हता, गुडलंड टप्पा होता आणि त्याला सरळ बॅट स्टेज करून नजर समोर ठेवून समोर खेचलं होतं अक्षरशः बॉलरच्या डोक्यावरून. हीच तर खासियत आहे कल्पेश जाधवची. तो चांगल्या चेंडूला सुद्धा मारू शकतो. धावसंख्या 16 वर. पुन्हा एकदा सज्ज कल्पेश जाधव, पुन्हा त्याच दिशेने सेम रिझल्ट, सेम क्षेत्र आणि सेम चित्र पाहतो आपण. लागोपाठचा ठोकलाय कल्पेश जाधवने. षटकार. खडा आहे. जबरदस्त इथे फटकेबाजी करतो कल्पेश. रंगात आलाय, ढंगात आलाय आणि रंगबिरंगी फटके मारतो या क्रीडानगरीवरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शहापूर ठेले या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. धावसंख्या 22 वर. रिवाजचा पवित्रा घेण्याची गरज होती का, हे प्रश्न आहे शशिकांतजी. आपल्याला काय वाटतंय? हा पवित्र अजिबात गरजेचा नव्हता. जर तुम्हाला 2 फटके सरळ बॅटने आले तर तुम्हाला तिसरा फटका सुद्धा मारता आला असता, परंतु इथे कल्पेश जाधवने स्वतःला सावरलं नाहीये, तिथे संयम थोडासा गमावला. या गोष्टी होत असतात, परंतु कंट्रोल अजून पारी करणं फार गरजेचं. इथे कंट्रोल बॉल टाकला गोलंदाज संकेतने. धावसंख्या 22 असताना कॉन्फिडन्स इथे वाढला गेला गोलंदाजाचा, परंतु जो दबाव टाकला कल्पेश जाधवने त्या दबावाला आता मात्र न झुगारता तुम्हाला अजून चांगली बॉलिंग करावी लागेल, तर तुम्ही कल्पेश जाधवला ह्या मोठ्या धावसंख्येपासून रोखू शकता. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 22. फ्लाईट दिली आहे आणि उडवलाय, खेचलाय, फेकून दिलाय, आकाशाला गवस निघालतोय कल्पेश जाधवचा हा बिगी मायटी ब्लो मॅक्सिमम. गली है ऐसी कोई नहीं गली है जहां पे कल्पेश बैट की बैट नहीं चली है. वाह वाह, सॉलिड परफॉर्मन्स. धावसंख्या 28 होती. प्रेक्षक बघा, होत्याचं नव्हतं झालं. ही क्षमता आहे, ही क्षमता तुम्ही दाखवली पाहिजे की मी काय करू शकतो हे माझं मला माहिती आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा होत्या, पण तो आता किती झाल्या बघा. पाहता पाहता दिला फेकून, पुंड्याचा टर्न केलाय. इम्प्रोजिंग स्ट्रोक, थातात आहे, नाचवतोय चहू बाजूला, 4 मुंड्याची 4 रन.
मनमोहक आनंद देतोय. त्याच्या फटकेबाजीमध्ये तो चॅम्पियन आहे, चॅम्पियन क्रिकेटर आहे. त्याचा संघ सुद्धा चॅम्पियन आहे या स्पर्धेचा, SPLचा. हे पर्व 8वं आहे. असे प्लेयर असले की पर्वाचा गर्व वाटतं. इथे मात्र गौरवशाली झेल टिपलाय, झेल टिपलाय. जबरदस्त इथे टिट फॉर टॅट जसं उत्तर दिलंय. फलंदाज कल्पेश जाधव देव मासा शार्क मासा गळायला लागलाय. चांगल्या फलंदाजाला बाद करता तेव्हा तुम्ही त्या चांगल्यामध्ये गणले जाता. तुम्ही त्या लेवलला येता, त्या लेवलची बॉलिंग केली संकेत नाही. षटकार खाल्ले 3 पण तू डगमगला नाहीये. त्याने प्रयत्न केले आणि म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे. प्रयत्न वाढीचे कण रगडता तेलही गेले असं म्हटलं जातं. आणि ते प्रयत्न इथे केले आणि त्याचे यश मध्ये अगदी परिवर्तन झालं. बघितलं 32 धावसंख्या प्रेक्षकांनो, 3 षटकाची समाप्ती आणि 3 गडी बाद झाले. त्यामध्ये मोठा धक्का लागला तो कल्पेश जाधवचा टीम भातसाई संघाला. आता मात्र सुटकेचा निश्वास टाकला खातोली संघाने. तुम्ही जी आता पकड मजबूत केली आहे, ही मजबूत पकड तुम्ही आता ढिसाळ करून चालणार नाहीये. मोमेंटम प्राप्त केल्या स्पर्धेचा, या सामन्याचा. SPL पर्व 8चा आपण पाहतोय. हा 3रा दिवस आणि 3रा सामना रंगतोय मैदानामध्ये. नवीन बॅट्समन धनेश जो आलाय तो आता साईकलला असेल. नॉनस्ट्राईकला स्वप्नील आहे आणि गोलंदाज शुभम सज्ज झालाय मुरबाड एंड कडून. डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात. ओ फुलरचा चेंडू, बॅट चिकडा घेतली आणि कडेकडे जाणार. धनेश बाद होतोय कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये. लागतोय 4था धक्का टीम सूरज इलेव्हन भातसाई संघाला. कल्पेश कीपरने, त्यांच्याकडे सुद्धा कल्पेश आहे, तुमच्याकडे तर आमच्याकडे सुद्धा आहे सांगत असताना कीपर सांगतोय. पण तू बघा काय वादळ आलं होतं मित्रांनो. अगदी उसळलेल्या लाटाप्रमाणे पिसाळलेलं वादळ आलं होतं मैदानामध्ये. आधी त्याला आता गंगेच्या पात्राप्रमाणे शांत केलंय. याला म्हणतात तुमचा कमबॅक, याला म्हणतात तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यश प्राप्त करून देत असतो. चिमणी काय म्हणते नेहमी की मला गरुडा एवढा उंच उडता येत नाही म्हणून मी काय उडाचं सोडणार नाही मित्रांनो. मी उडी घेणार, उंच झेप घेणार, कारण मला माझ्यावरती विश्वास आहे. मी ज्या फांद्यावरती बसेन ती फांदी तुटली तरी चालेल, ती तुटली तर मी उंच उडी घेईन, परंतु स्वतःचा बचाव करेन कारण माझ्यावरती विश्वास आहे. हा तुमचा आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे घेऊन जात असतो. म्हणून स्वतःमध्ये विश्वास निर्माण करायचा असतो, स्वतःवरती भरोसा ठेवायचा आणि परमेश्वरावरती फक्त आपण श्रद्धा ठेवायची असते. आपल्याला यश प्राप्त होत असतं आणि त्या श्रद्धेने ते खेळतोय खातोली संघ, ज्याने कमबॅक केलंय. धावसंख्या 32 असताना 4 गडी बाद. नवीन बॅट्समन आलाय, तिथे बॅट थोडीशी स्लाइस केली होती. कव्हर पॉईंट नाहीये, डीप मध्ये कव्हर पॉईंट तैनात आहे. डीप मधून येते वेगाने. राहुल आला होता बॅट्समन, त्याच्या बॅट मधून सिंगल पाहिली आणि धावसंख्या पाहतोय आपण 4 गडी बाद. 33 वरती टीम सूरज प्रतिष्ठान भातसाई संघाची. 3 ऑन द बोर्ड. मस्त सामना रंगलाय. कल्पेशने वादळ निर्माण केलं होतं. 11 चेंडून मला तो सामोरा गेला. 28 धावा ठोकल्या एकट्याने बनमॅन आर्मी स्टाईलने. त्याचा नेहमी सिंहाचा वाटा असतो. जेव्हा त्याची बॅट तळपते तेव्हा त्याच्या इनिंग मध्ये तो सिंहाचा वाटा उचलत असतो, पण तो त्याला मोठं वाटेकरी होऊ दिलं नाहीये का त्याच्या वाटेमधून तो 800 दूर केला गोलंदाज संकेतने. चांगली बॉलिंग इथे शुभम पण करतोय. यावेळेला सुद्धा स्लाइस केले. लॉफ्टेड फ्लॅश ऑफ ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सॉलिड सिक्सर. विरोधी सहभागची आठवण करून देणारा ठोकला षटकार स्वप्नीलने. घेतली, फॉलो केलं चेंडूला आणि मस्त फ्लॅशी लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह लगाला 6 धावांसाठी स्वप्नीलने. यावेळेला जागा म्हणून टर्न केलंय, इम्प्रोवाइज केलं चेंडूला. लॉंग लेगच्या दिशेने फील्ड तैनात असताना
गिरकी घेऊन फिरकी देण्याचा प्रयत्न केला होता, एका धावेत थांबणं इथे भाग पडलं. राहुलने इशारा केला की थांबायचंय तुला, आपल्याला विकेट राखून खेळायचंय. जसं सावित्रीने सत्यवानसाठी सिंदूर राखलं होतं त्यांच्या संसारामध्ये, तसं आपल्याला आपल्या टीमसाठी विकेट राखून खेळायचंय मित्रा, असं सांगतोय राहुल. स्वप्नीलला धावसंख्या 40 वर. 4 गडी बाद झालेत खातोली विरुद्ध भातसई. यानंतरचा पुढचा सामना असेल टेंबरेकर बी विरुद्ध नारायणगाव. आपण तयार राहा. दोघांनी पण एक सामना गमावलाय असं म्हणू शकतो आपण. यस, बरोबर. त्यांची आता लढाई आहे पुढची, पण ही लढाई आधी आपल्याला पाहायची आहे, मोठी लढाई. क्रिकेटचा महासंग्राम. इथे थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, थोडीशी पायांची हालचाल कमी पडली. फ्रंट फुटला आला होता, बॅट वेगाने रोल केली होती, परंतु तिथे चेंडू खूपच छान पद्धतीने फ्लाईट होऊन विकेट कीपर कडे गेला. गोलंदाज शुभमने अचूक टप्पा टाकला तिथे. शफलिंग पाहिलं गोलंदाजाचं, फलंदाजाचं, आणि त्यानुसार बॉलिंग करतोय ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटचा फ्लो पुढे घेतला, डोकं जास्त उंच गेले आणि चेंडूच्या खाली गणेश त्याने झेल टिपतोय. रुपेश पपेश यस, पप्प्याने झेल टिपलाय आणि पप्पी घेतली चेंडूवरती. फलंदाज बाद झेलच्या रूपात. चार षटकं समाप्त झाली मित्रांनो, बरोबर 20 मिनिटं लागली, ज्यामध्ये थरारक नाट्य सुरू बघितलं आपण. सुरू झालंय, थरारकता बघितली, अगदी जाजवलता प्राजवलता सगळी काय लुटायला मिळते या सामन्याच्या दरम्यान. खातेली विरुद्ध भातसई. 5 गडी बाद झालेत. 8.0चा वेग आहे धावांचा, जो अजून वाढवणं गरजेचं आहे. फायटिंग स्कोर निर्माण करावं लागेल. 50 ते 55च्या आसपास मदत मारावे लागेल भातसई संघाला चांगली फाईट देण्यासाठी. परंतु इथे मात्र खातेली संघाने जसा कल्पेत बाद झाला तसं इथे मोठे फटके जास्त मारून दिले नाहीयेत. संकेत होती जे आक्रमण झालं 3 षटकाराने, त्यानंतर आपण बघितलं की एक षटकार आला शुभमच्या, त्या षटकामध्ये जो मारला होता स्वप्नीलने. आता स्वप्नीलच्या सोबतीला अनिकेत आलाय. फिल्डिंग थोडीशी बदलली जाते. शेवटचं षटक गणेश हाताळेल, ज्याने एक झेल टिपलाय या इनिंग मध्ये बघितलं आपण. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा. टेंबरे बी नारायणगाव. सामना क्रमांक तो 4था असेल. हा 3रा सामना सुरू आहे. वा वा वा, केतन मडके सिरगावचे डान्स साठी 100 रुपये आलेत. वा, माधवजी ठाकरे यांच्याकडून. हो हो हो, विराट कोहलीचा हा मनगटी फटका समोर आडव्या बॅटनी खेचलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. उसली घेणारा चेंडू अगदी मानेच्या जवळ येत होता, छातीच्या जवळ होता, आडव्या बॅटने समोर खेचला अगदी स्क्रीनच्या समोर, लॉंग आणि लॉंग ऑफच्या समोर. धावसंख्या पोहोचवली षटकाराने 46 वर. 46 ऑन द बोर्ड. आम्ही थांबणार नाही, आमचं विकेटचं पतन झालं तरी चालेल, आम्ही आमचं लक्ष गाठणार या इराद्याने उतरलाय भातसई संघ. कल्पेत जाधव बाद झाला म्हणून काय झाला, आमची सुद्धा जबाबदारी बनते आपल्या सामन्याला, या संघाला पुढे नेण्याची. ती प्रयत्न करतोय, ती जबाबदारी पार पाडतोय. स्वप्नील 2 षटकार मारले. रिव्हर्सचा पवित्रा घेण्याची गरज होती का? विनाशकाली विपरीत बुद्धी यालाच म्हणतात. डायरेक्ट हिट केलं तिथे. पंच पाहतायत आणि अजून एक चान्स मिळते. दोन्ही गड एकाच बाजूने. अपघात होणार दाट शक्यता. यस, फलंदाज बाद तिथे होते धावचीच्या रूपामध्ये. आणि एकच धाव मिळेल का सर? रन कंप्लीट. एक कंप्लीट, एक विकेट. धावचीत. बॉल, ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळतंय या इव्हेंटच्या माध्यमातून. जे 8व्या पर्वाचं इव्हेंट पाहतो आपण, शेंद्रोन प्रीमियर लीग 20-25 जल्लोषपूर्ण क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. क्रिकेटची यात्रा जत्रा पाहतोय आपण. म्हशाची जत्रा येणार आहे, त्याला वेळ आहे. थत्तुरीची ही जत्रा, क्रिकेटची जत्रा आपण पाहतो या गुलाबी थंडीमध्ये. धावसंख्या 47 तप्त झालीये.
धावसंख्या चांगली म्हणू शकतो कारण अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. असं वाटतं की 50 पार होणार आणि फायटिंग स्कोर निर्माण करणार नवीन फलंदाज हरेश. आलाय आणि फेकून दिलाय फुल टॉसला. तिथे जबरदस्त पाहतोय आपण, भिरकावून दिलाय सिक्सर. अशा वेळेला गणेशने स्वतःला सावरलं पाहिजे. तुम्हाला अगदी शेवटच्या षटकामध्ये कशी बॉलिंग केली पाहिजे हे स्वतःचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. 2 षटकार दिले इथे गणेशने. फार इथे ह्या धावा अगदी निर्णायक होऊ शकतील. जितक्या आता वेचल्या जातील तितक्या निर्णायक असतील. भास्याच्या बाजूने इथे हाफ ट्रॅकर खेचून मारले, समोर भिरकावून दिले वाडी स्लॉग अपच्या वरून. स्वप्नीलचा हा स्वप्नवत 4था षटकार. गणेश हा गोलंदाज नव्हताच असं वाटतंय की त्याला फक्त दिली बॉलिंग आणि त्याचा टप्पा त्याला सापडत नाही. हाफ ट्रॅकर देतोय, फुल टॉस देतोय, त्याला कान मत देत आहेत की हे काय करते तू. हे निर्णायक 3 षटकार गेलेत ऑलरेडी. 4 चेंडू झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाने 59 वर. आपण अंदाज वर्तवला होता बघा, त्याच्या पुढे गेली धावसंख्या. आपण म्हणालो की 55 धावा खूप असतील फायटिंग साठी, परंतु आता त्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत. आता 60 पुढे पार करतील. रामजी पाटोले साहेबांनी सुद्धा 60 ओलांडली नाही आणि माधव सरांनी पण नाही ओलांडली. ही धावसंख्या ओलांडेल का. इथे बॅटच्या खाली लागतोय, ऑन द कार्पेट जातोय. मिड विकेटचा फिल्डर थोडासा तिथे दबाव घेतोय आणि मिस फिल्डिंगचं कारण ठरलं की 2 धावा पूर्ण झाल्या. स्वप्नीलच्या बॅटमधून 2 धावा. संघाची धावसंख्या 61 वरती जाऊन ठेपलीये. फायटिंग स्कोर निर्माण झालाय. ही तुमची इच्छाशक्ती तुम्हाला पुढे घेऊन गेली. तुम्ही इच्छांमध्ये धगमगले नाहीयेत. तुम्ही सांगितलं जगाला, ह्या क्रिकेटच्या विश्वाला की आमचा मेन फलंदाज जरी बाद झाला तरी सुद्धा आम्ही चांगलं बॅकअप देऊ शकतो. त्यांनी त्याची कामगिरी बजावली. 28 धावा पूर्ण केल्या कल्पेश जाधवने स्वतः, परंतु त्याच्यावरती अगदी चांगला पायंडा रचला, भिंती रचल्या. त्या कळस रचण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज स्वप्नील. 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 चेंडू माफ करा, लास्ट टू गो. हो, या वेळेला विकेट किपरने झेल टिपलाय, कॉट बिहाइंड आणि शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. धावसंख्या 61. 62 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी खातवली संघापुढे. या टॉस साठी टेंबरे बी आणि नारायणगाव. स्वप्नील भगत ज्याला राहिले ते सर्व बघत, त्यांनी दाखवली त्याची फटकेबाजी. 4 षटकार, 2 सिंगल, 1 डबल. याच्या साहाय्याने 28 धावा त्याने जोडल्या. कल्पेश जाधवच्या सुद्धा 28 धावा. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त. 2 महत्वपूर्ण खेळी आपण बघितल्या इनिंग मध्ये प्रेक्षक. म्हणजे तुमच्या संघामध्ये 1-2 जर असे हिरे असतील तर तुमचा संघ मजबूत स्थितीमध्ये राहू शकतो, याची प्रचिती आली. या टॉस साठी नारायणगाव आणि धसई, माफ करा, टेंबरे बी आणि नारायणगाव. येस, टेंबरे बीचा कॅप्टन आणि नारायणगावचा कॅप्टन. पहिला चेंडू पडण्याच्या जो कॅप्टन येईल त्याला टॉस विन दिला जाईल. सन्माननीय सुनीलजी भावार्ते साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. या कॅप्टन्स टेंबरे बी, नारायणगाव. सन्माननीय सुनीलजी भावार्ते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मित्रांनो, नवीन सामना आपल्या समोर. चालू सामन्यातील अर्धी इनिंग समाप्त झाली आहे, परंतु आता सुनीलजी भावार्ते टॉस करतायत पुढील सामन्याचा. करा टॉस. टेंबरे बीने कॉल दिलाय, टेल आलाय. धन्यवाद सुनीलजी. आपल्याला काय बोलायचं स्पर्धेबद्दल? आपण असं नसतं व्हा. काय निर्णय घेतोयस? फिल्डिंग कसं वाटतं एसपीएल मध्ये खेळल्यास? किती पर्व जिंकले आतापर्यंत आणि किती पर्वामध्ये भाग घेतला होता? पहिलंच वर्ष आहे. आम्ही ट्राय करणार आहे की अगदी बेस्ट होणारच आहे? नाही, स्टार्टिंग आहे. हा पहिलाच वर्ष आहे आणि मला वाटतं पहिलीच लीग खेळतोय आम्ही. क्या बात आहे. म्हणजे ह्या स्पर्धेसाठी पूर्ण तयारी केली मागच्या वर्षीपासून? 100%. तुमचा कोणावरती जास्त भरोसा आहे तुमच्या पूर्णपणे प्लेइंग 11 मध्ये? संदेश शिर्के आणि आमचा दिनेश चौधरी, याच्यावर 100% मला भरोसा आहे. आणि तुम्हाला कॅप्टन्सी मिळाली याचा आनंद मिळतोय की मोठी जबाबदारी असल्यासारखं वाटतंय?
मोठी जबाबदारी तर आहेच, पण आम्ही आमचा बेस्ट देतो आणि आम्ही दाखवूच. बाकीच्या 10 जणांचा तुमच्यावरती भरोसा असेलच. कसं नियोजन वाटतं रामजी पाटोल यांनी पूर्णपणे हे आमच्या शेंदूरवाशी आणि ठिलेवाशी यांचं नियोजन एसपीएलचं? बेस्ट म्हणजे एकदम सुंदर. तुमच्या अग्रेसिव्ह पण अगदी मस्त, अगदी छाटीडोपणे बोलतायत. तुमचा आदर्श क्रिकेटर कोण? वैभव बडवल. क्या बात आहे. चला, हे होते कॅप्टन. टॉस जिंकला त्याने, नारायणगावने फिल्डिंगचा निर्णय घेतला. तुला बॅटिंग करायची मित्रा. सुनील सर सोबत आहेत. काय ओळखतो यांना तू? माझे काका आहेत ते. तर मला तुला की बॅटिंग करताना किती की ज्या होतील त्या करायच्या? आम्ही टार्गेट तोपर्यंत 90चा करू, शक्यतो होईल तेवढं आम्ही करू. बात आहे, अगदी बडी सोच आहे तुम्हारी यार. तू कोणाला कॅप्टन्सी मिळाली आहे, फॉलो कोणाला करतो आणि जबाबदारी तुला देण्यामागे संघ कारणीभूत, तुझा कोणी पॅकर कारणीभूत आहे? माझा संघ मला खूप सपोर्ट करतोय, बाकी काही नाही. तुझी भूमिका आहे पूर्णपणे इनिंग संघामध्ये? अष्टपैलू आहेस की बॅटिंग करतोय की बॉलिंग करतोय? तुम्ही तुझी तयारी कशी झाली? स्पेस आणि स्पेस हाही तसंच खेळणार आहेत तुम्ही? आहे तसंच खेळणार आम्ही. आणि काकाचं तुला कसं पाठबळ आहे? खूप छान पाठबळ आहे, त्यांचं खूप सपोर्ट आहे आम्हाला. आणि काकाचं स्वप्न पूर्ण करणार असं वाटतं आम्हाला. कशी पूर्ण स्वप्न ते? हो, करू आम्ही त्यांचं स्वप्न पूर्ण. तुला एसपीएल कशी वाटते? खूप छान आहे. ग्राउंड पण एकदम सुंदर केलेलं आहे त्यांनी. खूप छान वाटतं खेळायला. आणि तू स्पेशली कुठल्या क्रिकेटरला फॉलो करतो? केतन म्हात्रे. वाह, क्या बात आहे. म्हणजे तू अनेक कार घरी लावशील काकांच्या बाजूला. बरोबर, चला धन्यवाद. तर टॉस जिंकल्या नारायणगावच्या कॅप्टनने त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय ते म्हणजे टेंबरे बीच्या कर्णधाराला, त्यांच्या टीमला. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सोमनाथ खाडेदेर धावांचा पाठलाग सुरू होतोय चालू असलेल्या सामन्यामध्ये. धन्यवाद सुनीलजी, आपण पण चला. थँक्यू. चला, बरोबर 11:30 पहिला चेंडू पडतोय. सामन्याला होते सुरुवात. पंच सिद्धू सरांचा हिरवा कंदील येतोय आणि मॅचला आपण सुरुवात करत आहोत. 62 धावांचं टार्गेटचा पाठलाग इथं चालू झालाय. पहिलाच बॉल घेऊन कल्पेश जाधव. कल्पेशचा पहिलाच बॉल फुलर लेंथ, सन्मान देण्याचा प्रयत्न होता. निश्चितच कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता सुरुवात करतायत मेन इन येलो. एका बाजूने तुम्हाला पाहायला मिळत आहेत आई गावदेवी खातिवली आणि दुसऱ्या बाजूनं एव्हरग्रीन सूरज स्पोर्ट्स भातसई. इथे इम्प्रोवाइज केलंय. फटका बरोबर सजला होता, मात्र अचूक जागेवरती ट्रॅप रचलाय. बिग फिश इन द ट्रॅप. कल्पेश जाधवचा जलवा. शुभम महाडिक तंबूच्या आश्रयाला. सकाळच्या सत्रापासून आपण जलवा पाहिला. सांगलीवरनं सांगलीचे पैलवान, तरुण तडफदार, युवा यंग डॅशिंग डायनामिक सिद्धू पाजी आणि दुसऱ्या बाजूने शहापूर की शान, शहापूर के टायगर माधव ठाकरे सर, नवनव सरकार यांची जुगलबंदी आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षक राजाचं मनोरंजन. माधव सरांना 100 रुपये कॅश प्राईज चेतन मडके साहेबांच्या माध्यमातून आलंय सुद्धा. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये जलवा तुम्ही पाहू शकाल. तसंच सिद्धू पाजींचे फॅन मैदानात सेल्फी घेऊन गेले आणि पहिल्या दिवसापासून सिद्धू पाजींचा जलवा या मैदानात आपण सर्वांनी पाहिलाय. आणि संध्याकाळी ठरवलं जाईल जुगलबंदीचे विजेते कोण असतील. आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक केलं जाईल राम पाटोळे सरांचं, जितू पाटोळे सरांचं, नरेश पाटोळे सरांचं, त्याचबरोबर वैभव दादाचं आणि संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूंचं. कारण अशी पर्वणी फार कमी वेळा पाहायला मिळते. इथे मिस टायमिंग. कल्पेश जाधव आपल्या बोटांच्या जादूवरती नाचवतोय फलंदाजांना. सोपा झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप. स्वतः कल्पेश स्वतःवरती विश्वास ठेवला. पहा, सांडला हातातनं झेल ड्रॉप आणि जीवनदान मिळालंय या ठिकाणी फलंदाजाला. गणेश आणि कल्पेश ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. कल्पेश मैदानावरती कल्पेश टू कल्पेश असा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती इथे संधी आली होती झेल टिपण्याची, मात्र झेल ड्रॉप झाला. इथे सुद्धा व्यवस्थित बॅटवरती आला नाही.
भेदक मारा पाहायला मिळतोय. चांगली मॅच. 62 धावांचं टार्गेट ठेवलंय. टार्गेटचा पाठलाग करत असताना शुभम महाडिकची गोल्डन विकेट अगदी सुरुवातीला मिळवली. आई गावदेवी खातिवली आणि त्यांच्या विरोधात सूरज स्पोर्ट्स भातसई या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा काटेकी टक्कर बडा मुकाबला. एसपीएलच्या प्रत्येक पर्वामध्ये विशेष प्रेम ज्या संघावरती राहिलंय संपूर्ण पाठीराख्यांचं प्रेक्षकांचं, तो संघ मैदानावरती अर्थातच भातसई संघ. आज चर्चा होत राहील. फटका चांगला खेळलाय. जबरदस्त आक्रमक प्रहार. सिद्धू सर सांगताय चेंडू गेला जंगलात. आग जो मेरे दिल में लगी है पूरी दुनिया को लगा दूंगा. जबरदस्त कामगिरी. आज या जोडीचं जितू सर करायचं काय. खाली डोके वरती पाय. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा. जबरदस्त सुरुवात झालीय. सुरुवातीच्या 5 चेंडूंवरती कल्पेशचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला. शुभमची विकेट त्यानं मिळवली. मात्र शेवटच्या बॉलवरती जो षटकार ठोकलाय, इरादे स्पष्ट केले. 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना टीम खातिवली संघ मैदानावरती. आजूबाजूच्या गावातील दोन मातब्बर टीमच्या दरम्यान चाललेली ही झुंज चाललेली बिग फाईट मॅच. मोठा मुकाबला, काटेकी टक्कर, द्वंद्व युद्ध, दोन वाघांच्या दरम्यान चाललेली झुंज. मैदानावरती झुंज आपण पाहताय. खातिवली विपक्ष भातसई. गेल्या वर्षीच्या हंगामात तुम्ही पाहिलं असेल खातिवली संघानं सुद्धा मैदान गाजवलं होतं. डिपेंडिंग चॅम्पियन राहिलेली टीम आहे भातसई. निश्चितच सूरज आज त्यांचा जीवाभावाचा भाऊ जो गेल्या वर्षी मैदानात आपल्याला पाहायला मिळायचा, तो आज जरूर ही दुनिया सोडून आपल्यातनं निघून गेलाय. मात्र त्याच्या आठवणी सातत्यानं उजाळा देत असताना संघ आणि त्याच्या आठवणीमध्ये त्याच्या नावानं खेळणारी टीम मैदानावरती सूरज स्पोर्ट्स भातसई. त्या दिवशी अनुजचं एक सुंदर कमेंट आम्हाला मिळाली. सूरज जरूर आमच्यात नाहीये, मात्र त्याच्या आठवणी आणि त्याच्या सोबत घालवलेले क्षण जर आठवले तर आम्ही कधीच असं समजत नाही की आज सूरज आमच्यात नाहीये म्हणून. आणि पहिल्या पर्वाचा एसपीएलच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सूरजला गौरवण्यात आलं होतं. एक उत्कृष्ट खेळाडू, मैदानावरचा एक ऍथलेटिक प्लेअर म्हणून सूरजची ख्याती होती. त्याच्या नावानं टीम मैदानावरती. फटका इथं चांगला आहे. एक टप्पा खाऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. संघासाठी कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी स्वीकारली आहे. शुभम महाडिक बाद झाल्यानंतर जबाबदारी माझ्यावरती आहे आणि ही जबाबदारी, जिम्मेदारीचं टॉनिक पिऊन मला मैदानात खेळावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. 65चा पाठलाग. कल्पेश इथे ऑनसाइडला खेळलाय अलॉंग द कार्पेट. सीमारेषेच्या जवळ पकडफेक. सिंगल एक धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. 14 एक गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरनं महेश. हा चेंडू चांगला होता, मात्र वेट अँड वॉच. फटका चांगला. कबरला बीट केलं. सुईदागा स्ट्रोक पाहायला मिळतोय. दोन फिल्डरची दरी भेदलीये. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बॅटिंग करत असताना कल्पेश आणि गणेश ही जोडी. स्ट्राईक वरती गणेशच्या बॅट मधनं आलेल्या 4 धावा. या 4 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड फ्लाय झालं ते 18 वरती. इथं बॅटची एज इनर एज लागली आहे. विकेटच्या मागे चेंडू अडवला जातोय. डॉट. अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची गरज
कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल राजस्थान रॉयलच्या पिंक जर्सीमध्ये लेनार्ड या टीमनं मैदानात जलवा दाखवला. कालच्या दिवसामधनं क्वालिफाय झालेली टीम आपल्याला मिळाली. त्याचबरोबर रेड सिग्नल साई स्टार अल्यानी संघ कालच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेली टीम आपल्याला मिळाली. म्हणजे काल आणि परवा खेळवलेल्या सामन्यांदरम्यान 2 टीम आपल्याला सुपर 8 साठी क्वालिफाय झालेल्या काल डिक्लेअर झाल्या. आज सकाळच्या सत्रामध्ये चर्चा झाली आणि या 2 टीम आपल्याला मिळत आहेत. स्कोर धावफलकावरती आहे 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅट्समन रिव्ह्यू ओके. बॅट्समनच्या माध्यमातून रिव्ह्यू कॉल केलेला आहे. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. थर्ड अंपायर माधव ठाकरे सर या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये. फलंदाजाच्या माध्यमातून हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी सांगितलं गेलंय. अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र बॅट्समनचा हा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in प्रथमेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम पहिल्या पर्वापासनं एसपीएल ला कव्हर करतात. एसपीएल ची उंची आणि गुणवत्ता वाढवण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं. गेली 8 पर्व सातत्यानं पाहायला मिळत आहेत. दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण, दूध का दूध पाणी का पाणी. हाईट फॅक्टर चेक करतायत. आज 8व्या पर्वामध्ये 8वा अवतार माधव ठाकरे सरांचा तुम्हाला पाहायला मिळेल. इथून पुढचे इट्स अ फेअर डिलिव्हरी माधव ठाकरे सरांचा इशारा आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 19 धावा. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 43 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. शहापूर तालुक्यामध्ये फार पूर्वीपासनं टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्याचा मान ज्यांना मिळाला, मैदानं गाजवण्याचा मान ज्यांनी मिळवला आणि मैदानावरती एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांनी मान सन्मान मिळवला, संपूर्ण भारतभर ज्यांच्या नावाची चर्चा होते, ते आपल्या परिसरातील 2 भूषण. चर्चा होत राहील. फटका चांगला होता, मात्र इथं मोह आवरला नाही धाव घेण्याचा आणि रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका टीम खातिवलीला. पंचांची चर्चा आपण करत होतो. आपण शहापूर तालुक्यातील नामांकित पंचांबाबतीत चर्चा करत होतो. सातत्यानं या परिसरासाठी भूषण म्हणून कामगिरी ज्यांची राहिली आहे, आपल्या सर्वांचा मान सन्मान अभिमान ज्यांनी वाढवला, त्या 2 लाडक्या पंचांचा आपण उल्लेख आवर्जून करूया. या स्पर्धेचे आधारस्तंभ एसपीएल अध्यक्ष राम पाटोळे सर स्वतः एक उच्च कोटीचे अंपायर आहेत. जेपी पॅनलला बिलॉंग करतात. इथे फुलटोज आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे भाऊचा आणि भाऊनं आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती खाऊ दिलाय चौकार. तो त्यांचा मान सन्मान करतो आणि त्यांच्याबद्दल चर्चा करतो. मात्र सिद्धू पाजी सर सांगलीवरनं आले, ते सुद्धा सांगतायत, माधव सर आप अगर खूबसूरत हो तो हम भी बदसूरत नहीं है. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. दोन्ही पंचांचं मनापासून कौतुक आपण करूयात. स्कोरबोर्ड वरती 24 धावा. भाऊ मैदानावरती आलाय आणि त्याचं काम एकच असतं, गोलंदाजाला खाऊ देणं. पहिल्याच बॉलवर चौकार.
अनुजचा हा चेंडू समोर मिळालाय, आक्रमक फटका सीमा रेषेवरती. रिले झेल साठी प्रयत्न केले, शेवटच्या मुवमेंटला हातातनं चेंडू ड्रॉप होतोय, चटका मिळालाय, चेंडू सीमा पार. 4. बोर्ड जाऊन पोहोचलं 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती आहेत. अनुज गोलंदाजी करतोय. इथं आता मात्र टप्पा सापडलाय. याच चांगल्या टप्प्यासाठी ओळख आहे. फिरकीचा जादूगार, जेन्युइन लेग ब्रेक गोलंदाजी म्हणून अनुजला ओळखलं जातं. हा टप्पा चांगला टाकला. या अगोदरच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले, त्यानंतर आपण पाहताय तर एक डॉट येतोय. स्कोरबोर्ड वरती सातत्यानं रेलचेल. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 62चा टार्गेट, 62चा पाठलाग या ठिकाणी करतायत. 62 आणि स्कोरबोर्ड वरती अद्यापपर्यंत आहेत त्या 28 धावा. चांगली मॅच पाहायला मिळेल. एक उच्च कोटीची गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूने चांगल्या दर्जाची फलंदाजी. भाऊ आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, त्या ठिकाणी रणनीती अंतर्गत थोडा चेंडू हातातनं स्किट करून फलंदाजाला चकवा देण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र भाऊ हुशार. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत. भाऊ आणि कल्पेश ही जोडी मैदानावर खेळतायत. एका बाजूने पाहताय कल्पेश जाधवला, तर दुसऱ्या बाजूनं खातिवली टीम साठी बॅटिंग करतोय कल्पेश. इथे मिस टायमिंग. अनुजचा हा फिरकी घेणारा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. संपलाय कल्पेशचा खेळ. कल्पेश जाधवचं हे षटक अतिशय महत्वाचं असणार आहे. मैदानावरती भाऊ बॅटिंग करतोय, त्याला साथ देण्यासाठी फलंदाज पप्पू आलाय. पप्पू आणि भाऊ या 2 फलंदाजांवरती विश्वास, जिम्मेदारी, जबाबदारी. आक्रमण करावं लागेल. जबरदस्त कामगिरी. अनुजचं कौतुक केलं जाईल. इथून त्यानं मॅच पुन्हा एकदा वळवली आहे बादशाहीसाठी. कल्पेशचा पहिलाच बॉल फुलर लेंथ, कव्हरला ड्राईव्ह केलाय. सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग सुंदर झाली आहे. एकच सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. पप्पू आणि भाऊ या 2 फलंदाजांवरती जिम्मेदारीपूर्वक कामगिरी करण्याची जबाबदारी आहे. 62 पर्यंत पोहोचायचंय. या मॅचचा जर आपण विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये जितू पाटोळे सरांशी आमची चर्चा झाली. आज व्ह्यूअर्स वाढलेत. कदाचित आजच्या ज्या मॅचेस खेळवल्या जात आहेत, ज्या मॅचेस आज दर्जेदार पाहायला मिळत आहेत, त्या मॅचेस आणि त्याचबरोबर आमचा एक छोटासा अंदाज आम्ही सांगतोय की सिद्धू पाजींचा जलवा, त्याचबरोबर त्यांची आणि माधव ठाकरे सरांची जी जुगलबंदी होणार आहे, माधव ठाकरे सरांचे फॅन्स सुद्धा खूप सारे जोडले जात आहेत. हे सुद्धा एक कारण असू शकतं. आज व्ह्यूअर्स वाढले, त्याचबरोबर मैदानाच्या चारी बाजूला सोमवारचा वर्किंग डे असल्यामुळे सुद्धा असल्या कारणानं गर्दी कमी पाहायला मिळत असते मैदानावरती. मात्र आज इथं मैदानावर तुम्ही पाहताय रोजच्या इतकीच गर्दी. काल संडेला सुद्धा भरपूर भरघोस गर्दी, भरघोस प्रतिसाद मिळाला. आज सोमवारचा दिवस असून सुद्धा चारी बाजूला मैदान गजबजलंय. आणि येत्या 13-14 तारखेपर्यंत मैदानाच्या चारी बाजूला कुठेही जागा मिळणार नाही. ज्याला मॅच पाहिजे, संडेचे तिकीट पाहिजे असतील त्यांनी आताच बुकिंग करून ठेवा. नाहीतर या मैदानावरची तिकीट तुम्हाला कदाचित
मिळणार नाहीत अशी परिस्थिती येत्या शनिवार रविवारी असेल विकेंडला. मनोज सर कसं वाटतं इकडे आल्यानंतर? इथे वरती चेंडू समोर खेळतायत, फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक आहे, चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भाऊ आणि पप्पू सिद्धू पाजी विचारतायत कुण्या गावाचं आलं हे पाखरू. खातिवलीची 2 पाखर आहेत, फिन्स आहेत, जुडवा भाई. करण अर्जुन धावून येत आहेत इथं खातिवली टीम साठी. स्ट्राईक वरती बॅट्समन पप्पू, ठोकलाय चौकार. कल्पेश 6 चेंडू, इथे सुद्धा फटका चांगला आहे, वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे, आडवत असताना चूक केली. क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही, चौकार. झाला तर तो पळून जाईल. चौकार. 6 चेंडू आणि आता 24 धावांचं लक्ष राहिलंय. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. बरोबर पहा मित्रांनो, 11 वाजून 30 मिनिटांनी आपण मॅच चालू केली. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट होत आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा मैदानावरती समीकरण जर आपण पाहिलं. चला स्पीडअप करा. बरोबर 20 मिनिटं आपली कंप्लीट होत आहेत. बादशाही टीम 6 बॉल आणि 24 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. अजूनही कल्पेशला माहिती आहे जोपर्यंत भाऊ मैदानात आहे तोपर्यंत मॅच जिवंत आहे. जुडवा भाईंची जोडी मैदानात. करण अर्जुन खातिवलीची जोडी नंबर 1 भाऊ आणि पप्पू. पप्पूने जे 2 चौकार ठोकले मॅच मध्ये जान ठोकली आहे. 6 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. कशा पद्धतीने इथून भाऊचा अंदाज असणार आहे मोठमोठ्या फटक्यांसाठी आणि खातिवली संघाचा ग्रेट फिनिशर म्हणून भाऊची ओळख आहे. ही ओळख त्याला मैदानात द्यावी लागेल. 6 बॉल 24 धावा बनवायच्या आहेत आणि या 24 धावा त्याला मात्र इथून बनवाव्याच लागतील. सामना जर पहिल्या सुरुवातीला जिंकाल, वेल बिगन इज हाफ डन. 5-5 सामने तुम्हाला लीग मध्ये खेळायला मिळतात. मात्र लीग मध्ये खेळत असताना सुरुवातीचा पहिला सामना ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळेला मोमेंटम तुमच्या बाजूने येतं आणि त्यानंतर ते मोमेंटम तुम्ही पुढे घेऊन कॅरी फॉरवर्ड करू शकता. चला स्पीडअप करा. 6 बॉल आणि 24 धावा इथून बनवायच्या आहेत. खातिवली विपक्ष भातसई अशी मॅच मैदानावरती. जबरदस्त महामुकाबला, काठीकी टक्कर, चांगले खेळतायत. सलगच्या 2 चौकारांनी पप्पून इथं खातिवलीला मॅच मध्ये आणलंय. पहिल्या 2 चेंडूंवरती जर 2 मोठे फटके आले तर मैदानावरती नक्कीच तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. पहिल्या 2 बॉलवर भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड. 4 षटकारांचा खेळ क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणून क्रिकेटला संबोधलं जातं. 6 बॉल 24 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार होतोय. विश्वास दाखवलाय कल्पेशनं रोहित वरती. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती भाऊ. पहिलाच बॉल फुलटोज होता. मिस टायमिंग. नाराज असेल, झेल टिपला. भाऊचा खेळ संपला. पाचवं षटक चालू झालंय. चला वेळेची काळजी घ्या. उर्वरित 5 बॉल आणि 24 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 5 चेंडू 24 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम नारायणगाव आणि टेंबरी बी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा. मॅच संपल्या लगेच मैदानात या. चांगला चेंडू टाकलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव येतोय. आपण चर्चा करत होतो पहिल्या 2 बॉलवरती गेम डिपेंड असेल. पहिले 2 चेंडू 1 विकेट 1 डॉट. इथून 4 बॉल 4 षटकारांची आवश्यकता. आखरी 4 गेंदे 24 रनों की जरूरत. 4 बॉल 24.
प्रत्येक बॉलवरती सिक्सर ठोकावा लागेल. युवा रोहित वरती विश्वास दाखवलाय कल्पेश जाधवनं आणि हा विश्वास त्यानं अद्यापपर्यंत सार्थ ठरवलाय. 3 बॉलवरती कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला नाही. प्रत्येक बॉलवरती अचूक नियंत्रण राहिलंय. पहिल्याच बॉलवरती भाऊची विकेट मिळाली, त्यानंतर डॉट, इथे सिंगल. 3 बॉल 23 ची गरज. सामना जवळजवळ झुकलाय तो भातसई संघाच्या बाजूनं. कल्पेश जाधव आणि टीम मैदानावरती जलवा बिखेरती. पहिल्याच मॅच मध्ये आपल्या नावावरती सामना करून घेण्याच्या तयारीमध्ये. इथे सुद्धा मिस टायमिंग. अलॉंग द कार्पेट येतोय मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल, एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. शेवटचे 2 बॉल इथून शिल्लक असतील. या 2 बॉलवरती व्यवस्थितरित्या जर चेंडू टाकले तर भातसई संघ जवळजवळ विजयाच्या जवळ. इथे डॉट आलाय. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आमच्या सर्वांच्या जीवाभावाचा माणूस आणि राम पाटोळे सरांच्या अगदी काळजाचा तुकडा. गेली 7 वर्ष आम्हाला ज्यांनी साथ दिली, ज्यांच्या मालकीचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वाऱ्याचा पाडा, या क्रीडांगणावरती SPL ची स्पर्धा भरवली जायची, त्या मैदानाचे मालक मान्यवर रामदादा दोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रामदादा नमस्कार, आपण आलात आणि आम्हाला भरपूर आनंद झाला. असंच येत चला. आपली कॅन्टीन सुद्धा आणली आहे का उद्यापासून? ओके. इथे सामना संपलाय. भातसई संघानं मॅच जिंकली आणि खातिवली संघानं मन जिंकली. दोन्ही टीमचं मनापासून कौतुक आपण करूयात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करतोय, ज्यानं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निश्चित ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द मॅच ही हकदारी कायमची आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना 28 धावा तुफान माजवलं आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट मिळवली. वन अँड ओनली द टायगर ऑफ शहापूर क्रिकेट कल्पेश जाधव ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी नामांकित अंपायर मान्यवर दोघं या तुझ्या हातानं डेडिकेट कर.